शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे, कारण पीक विमा संदर्भात आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। अखेर शेतकऱ्यांची दीर्घ प्रतीक्षा संपली असून खरीप 2024च्या पीक विम्याची रक्कम थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ही नक्कीच आनंदाची बातमी आहे, विशेषतः बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी। खरीप 2024 हंगामातील काढणी पश्चात नुकसानीचा म्हणजे पोस्ट हार्वेस्ट पीक विमा आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज रक्कम आली नाही त्यांनी अजिबात चिंता करण्याची गरज नाही। प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या 1-2 दिवसात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल। यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम पोहोचेल याची आम्ही स्वतः खात्री केली आहे। यापूर्वी मे महिन्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या विम्याचे वितरण झाले होते आणि आता हा काढणी पश्चात नुकसानीचा विमा जमा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। पण साहजिकच प्रश्न उपस्थित होतो, इतर जिल्ह्यांचा काय? इतर जिल्ह्यांसाठीचा विमा देखील मंजूर म्हणजेच अप्रूव्ह झाला आहे। मात्र शासनाकडून उर्वरित पूरक अनुदानाचा निधी मिळाल्यानंतरच त्या शेतकऱ्यांचे पैसे खात्यात जमा होतील। त्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही लवकरच दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे। आणखी एक मोठी अपडेट म्हणजे सन 2021 आणि 2022 मधील प्रलंबित पीक विमा देखील येत्या 8 ते 10 दिवसात मार्गी लागण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकृत माहिती मिळताच आम्ही ती तात्काळ तुमच्यापर्यंत पोहोचवू। सर्वात महत्त्वाची सूचना, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला विमा जमा झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपले बँक खाते तपासा किंवा मोबाईलवर आलेला बँकेचा मेसेज पहा। लक्षात ठेवा, PMFBY या शासकीय पोर्टलवर अद्याप माहिती अपडेट झालेली नाही, त्यामुळे तिथे तपासून काहीही उपयोग होणार नाही। रक्कम जमा न झाल्यास 2 दिवस प्रतीक्षा करून आपल्या जवळच्या बँक शाखेत किंवा कृषी कार्यालयात संपर्क साधा। ही महत्त्वाची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आपला पीक विमा जमा झाला आहे की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अचूक व अधिकृत माहितीसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।